लाईट गेली व्हिडिओ काढ. मग आता एका साईडने कॉर्नर लाईट लावतो. EM1 EM2 ग्राउंड असेल आणि वेगवेगळं खूप भरपूर काय काय ड्रम्स आपण मायक्रोब्सला मल्टिप्लाय करण्यासाठी वापरतो. तर ह्याच्यामध्ये आपण पाहतो की रायझोबियम आहे किंवा ॲसिटोबॅक्टर आहे किंवा काही बॅक्टेरिया आहेत, सुडोमोनास आहे, बॅसिलस आहे. ह्यांना आपण नॅचरली PGPR मध्ये जेवढे मायक्रोब्स येतात त्यानंतर ते सगळे आम्ही ह्याच्यामध्ये वापरतो. तर ह्याचा बेस आपण आता हे वेगवेगळे आहेत. हे आपण जीवाणूस्तरी वापरतो. काही मायक्रोब्स आपण डिकम्पोजर म्हणून वापरतो, जसं की सुडोमोनास आहे. तर ह्याला आपण मल्टिप्लाय करण्यासाठी वेगवेगळे बेसेस की ह्याच्यामध्ये काही खेकडा आर्क आहे, काही लसूण अद्रक आर्क आहे. असे वेगवेगळे बेस वापरून त्या मायक्रोब्सला आपण मल्टिप्लाय करून मग ते आपण स्प्रेइंगसाठी वापरतो. काही फुल्विक ॲसिड, ह्युमिक ॲसिड आहेत जे की पीक पोषणासाठी न्यूट्रिएंट कंटेंट त्यात रिच आहे आणि त्याच्यासाठी जेही काही रिक्वायरमेंट ऑफ क्रॉप आहेत, जसं आहे ना आपल्या शिफारसीनुसार नत्रस पुरत पालाश, त्याच्यासाठी आपण ह्युमिक ॲसिड त्याची फवारणी रेग्युलर करतो. पण आपण हे सगळं जे टेक्निकल थेरी आहे ते नॅचरल फार्मिंगमध्ये नाही वापरत, तर ती आपण सेंद्रिय शेती जी आमची आधीची स्कीम म्हणजे हा सेंद्रिय शेती प्रोजेक्ट त्याच्यात होता ना, आधी 5 वर्ष हा ऑर्गॅनिक फार्मिंग होता आणि मग आता हा आम्ही नॅचरल फार्मिंग ड्रम्स जास्त दिसत आहे. तर 10 म्हणजे कोणते पर्टिक्युलर? 10 म्हणजे कोणते सर की ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड असे 4 आहेत जे की न्यूट्रिएंट सप्लाय करतात. आणि त्याच्यानंतरचे जे 4 आहेत जे की डिसीज आणि पेस्ट कंट्रोलसाठी आहेत. आणि बाकीचे जसं ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, DF तुम्हाला माहितीच आहे, मायक्रोराइडचं मायक्रोफ्लोरा वाढवते, असं जीवाणू स्लरी आहे, EM कल्चर आहे आणि बाकीचे मग खेकडा आर्क वगैरे आहे, तसे 10 ड्रम्स आहेत. कसं आम्ही आमचे पण काही म्हणजे काय जसं म्हणतो ना आपण की एखाद्या पिकासाठी आपल्याला 16 अन्नद्रव्याची गरज असते, तशा प्रकारचे त्यातून सगळे अन्नद्रव्य भेटतात आणि पेस्ट कंट्रोल पण होते सोबतच. आणि बेनिफिशियल मायक्रोब्स जसं म्हणजे नॅचरल फार्मिंग ही काय कन्सेप्ट आहे सर? एकदम जंगलात तुम्ही आहेत आणि तिथे तुम्ही काही ग्रो करतात, तर जंगलात काही तुम्ही बाहेर आणू शकत नाही. तर जिथं जंगलात जे अवेलेबल होईल ते जसं शेण भेटू शकते, समजा गोमूत्र भेटू शकते, काही डाळीचं पीठ आपण राहतो म्हणून ते खाण्यासाठी मूळ असू शकते. आणि तिथे जर तुम्हाला वर्मी कंपोस्ट अलाउड आहे नॅचरल फार्मिंगमध्ये, पण तुम्हाला काय त्याच्यासाठी जे वर्म्स आहेत ते पण तिथलेच तुमचे पाहिजे, म्हणजे फील्डमधलेच. तुम्ही जर काउडंगचं प्रमाण वाढवलं ना तर ऑटोमॅटिक वाढतात. आणि तुम्ही जर काऊ युरिनचा वापर केला ना तर ट्रायकोड्रामाचे स्पोर्स त्याच्यामध्ये चांगले जन्मतात. म्हणजे तुम्हाला नॅचरली जो मायक्रोफ्लोरा आहे, बेनिफिशियल मायक्रोफ्लोरा तो तुम्हाला वाढवायचा आहे, पण तो मायक्रो ऑर्गॅनिझम डायरेक्ट नाही वापरायचा तुम्हाला. राज्यपाल महोदयाचा हाच कन्सेप्ट होता की आपण जंगलात जर गेलो आणि तिथे काही ग्रो होत आहे तर तिथे काही वेगळं करत नाही ना, मग व्हाय नॉट आपल्या फील्डमध्ये का नाही आपण करू शकत, म्हणून ती कन्सेप्ट नॅचरल फार्मिंग. हे ऑर्गॅनिक फार्मिंग आहे 100% आलेच आहेत आणि 2018 पासून आम्ही काय करतोय तर हे सगळं करतोय असं. हो नक्कीच वापरतायत.